आजकाल भारतामध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढताना दिसून येत आहे. घटस्फोट घेण्यामागची कारणं जी आहेत ते अनेक असू शकतात, परंतु या कारणामध्ये प्रामुख्याने आढळून येणारं कारण म्हणजे पतीचे किंवा पत्नीचे असणारे विवाहबाह्य संबंध. अनेक कौटुंबिक वादाच्या कारणामध्ये विवाहबाह्य संबंध हे जे आहे ते प्रामुख्याने आढळून येतं. अनेक प्रकारचे वाद जे आहेत ते विवाहबाह्य संबंध याच्यामुळे जे आहेत ते विकोपाला जातात आणि हे वाद जे विकोपाला गेलेले आहेत ते घटस्फोट घेण्यापर्यंत येऊन पोहोचतात. भारतीय कायद्यामध्ये जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पतीकडे गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतीही तरतूद तसं पाहिलं तर उपलब्ध नाहीये. परंतु जर पतीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पत्नीकडे एक जी कायदेशीर तरतूद आहे ती उपलब्ध आहे. त्याचा वापर करून पत्नी जी आहे ती पतीवरती गुन्हा दाखल करू शकते. ही कायदेशीर तरतूद कोणती आहे, ती कशा प्रकारे वापरता येईल याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विवाहबाह्य संबंध म्हणजे काय, त्याविषयीची कायदेशीर तरतूद काय आहे, विवाहबाह्य संबंध हा गुन्हा आहे का, विवाहबाह्य संबंध चा वापर घटस्फोट घेण्यासाठी कशा प्रकारे करता येऊ शकतो, जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पतीकडे कोणत्या कायदेशीर तरतुदी उपलब्ध आहेत, जर पतीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पत्नीकडे कोणकोणत्या कायदेशीर तरतुदी उपलब्ध आहेत, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माझं नाव ॲडव्होकेट रविराज मोरे. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. लग्न झालेल्या पतीचे किंवा पत्नीचे कोणत्याही परस्त्रीसोबत किंवा परपुरुषासोबत असणारे शारीरिक संबंध ह्याला आपण विवाहबाह्य संबंध असं म्हणतो. विवाहबाह्य संबंधास इंग्रजीमध्ये अडल्टरी असेही म्हणले जाते. भारतामध्ये यापूर्वी लागू असणारा कायदा इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 497 मध्ये अडल्टरी म्हणजे विवाहबाह्य संबंध याविषयीची तरतूद आणि व्याख्या देण्यात आली होती. इंडियन पिनल कोड सेक्शन 497 नुसार एखादी महिला दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पत्नी असण्याची शक्यता आहे अशा महिलेसोबत तिच्या पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे याला अडल्टरी असं म्हणलं जातं. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस पूर्वी 5 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा कारावास आणि द्रव्यदंड ह्या दोन्हीच्या शिक्षेची तरतूद देण्यात आलेली होती. परंतु अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये फक्त पुरुषांना शिक्षा होण्याची तरतूद देण्यात आली होती. महिलांवरती विवाहबाह्य संबंधासाठी कारवाई केली जाणार नाही अशी तरतूद इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 497 मध्ये देण्यात आलेली होती. जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 भारताच्या इतिहासातील एक लँडमार्क जजमेंट आहे आणि ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने इंडियन पिनल कोडचे सेक्शन 497 म्हणजे अडल्टरी ह्या गुन्ह्याची तरतूद ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 21 चे उल्लंघन करणारे आहे असे सांगून इंडियन पिनल कोडचे सेक्शन 497 हे अडल्टरीची तरतूद जी आहे ती काढून टाकण्यात आली. या तरतुदीनुसार फक्त पुरुषांवर गुन्हा दाखल होत होता, महिलांवर गुन्हा दाखल करता येत नव्हता. म्हणून ही तरतूद भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 21 चे उल्लंघन करणारे असल्याने ही तरतूद काढून टाकण्यात आली. त्यानंतर सध्या भारतामध्ये विवाहबाह्य संबंध हा गुन्हा राहिलेला नाही. याविषयीची कायदेशीर तरतूद भारतीय कायद्यामध्ये आढळून येत नाही किंवा अशा प्रकारची तरतूद भारतीय कायद्यामध्ये देण्यात आलेली नाही. भारतामध्ये सध्या इंडियन पिनल कोड ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 हा नवीन कायदा लागू झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये अडल्टरीची तरतूद घटनाबाह्य ठरवून काढून टाकल्याने नवीन कायद्यामध्ये सुद्धा विवाहबाह्य संबंधाविषयीची कोणतीही तरतूद देण्यात आलेली नाही. म्हणजेच भारतामध्ये सध्या विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही. भारतामध्ये विवाहबाह्य संबंध हा जरी गुन्हा नसला तरी पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत या कारणावरून न्यायालयामध्ये घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल करून घटस्फोट घेता येऊ शकतो. जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पतीकडे फक्त एक कायदेशीर तरतूद उपलब्ध आहे, ती म्हणजे घटस्फोटासाठीचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करून घटस्फोट घेणे. या व्यतिरिक्त कोणतीही कायदेशीर तरतूद पतीसाठी उपलब्ध नाहीये. परंतु जर पतीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पत्नीकडे 2 कायदेशीर तरतूद प्रामुख्याने उपलब्ध आहेत. त्या म्हणजे पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत या कारणाचा वापर करून पत्नी न्यायालयामध्ये घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल करून घटस्फोट घेऊ शकते. त्याचबरोबर यापूर्वी न्यायालयाने पतीचे असणारे विवाहबाह्य संबंध ही पत्नीची मानसिक क्रूरता आहे असा निकाल दिलेला असल्याने पूर्वी या कारणासाठी इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 498 प्रमाणे
क्रुएल्टीसाठी गुन्हा दाखल करता येत होता. सध्या भारतामध्ये नवीन कायदा लागू आहे, तो म्हणजे भारतीय न्याय संहिता, आणि या कायद्याच्या सेक्शन 85 प्रमाणे क्रुएल्टीसाठी पतीवरती गुन्हा दाखल करता येऊ शकतो. अडल्टरी या गुन्ह्यासाठी भारतीय कायद्यामध्ये सध्या जरी कोणत्याही प्रकारची स्पेसिफिक तरतूद उपलब्ध नसली तरीही पतीचे असणारे विवाहबाह्य संबंध याविषयी गुन्हा दाखल करण्यासाठी इनडिरेक्टली क्रुएल्टीसाठी सेक्शन 85 भारतीय न्याय संहिता ह्या तरतुदीचा वापर करून पतीवरती क्रूरतेसाठी गुन्हा दाखल करू शकते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण विवाहबाह्य संबंध व त्याविषयीची कायदेशीर तरतूद याविषयीची महत्वाची माहिती पाहिली. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.